नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयवीरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आता आजच्या या व्हिडिओपासून आपण इयत्ता तिसरीच्या जुन्या विज्ञानाच्या नोट्स पाहणार आहोत, म्हणजे विज्ञानाच्या नोट्स पाहणार आहोत। आता हे परिसर अभ्यासासाठी सुद्धा उपयुक्त आहे आणि पेपर 2 मध्ये जे सायन्स मॅथ घेतले त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे। आता ह्या ज्या काही तुम्हाला नोट्स ओव्हरलुक दिसत असेल, ह्याच्यामध्ये तुम्हाला वरती परिसर अभ्यास, विज्ञान नोट्स, IBPS पॅटर्न दिसत असेल। आता हे आपण जानेवारी फेब्रुवारी मध्ये नोट्स तयार केलेले आहेत, त्यावेळेस IBPS घेणार होतं म्हणून IBPS असं टाकलेलं आहे। खाली महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा जुने विज्ञान नोट्स असं दिसत असेल, इकडे कॉर्नरला टिप्स फॉर टीईटी दिसत असेल, हे आपले ओन स्वतःच्या नोट्स आहेत। आता इथं तुम्हाला लोगो सुद्धा दिसत असेल, टिप्स फॉर टीईटी नोट्स बाय अक्षयवीरकर, म्हणजे हे कोणी कॉपी वगैरे करू नये ह्याचा असा लोगो आपण वॉटरमार्क टाकलेला आहे। खाली तुम्हाला इथं दिसत असेल नोट्स बाय अक्षयवीरकर, इथं मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम काही समस्या असतील तर हे व्हॉट्सअपला सुद्धा नंबर आहेत आणि तुम्ही कॉलही करू शकता 8999653815 किंवा 9970961144। आता इथं आपल्या यूट्यूब चॅनलचा लोगो दिसत असेल, यूट्यूब चॅनलचं चित्र दिसत आहे, त्याच्यानंतर टिप्स फॉर टीईटी हे दिसत असेल आणि पुन्हा खाली टेलिग्राम चॅनलची सुद्धा आपण लिंक दिलेली आहे, टिप्स फॉर टीईटी बाय अक्षयवीरकर। हे तुम्ही यूट्यूबवर टिप्स फॉर टीईटी टाकलं तर दिसून जाईल, टेलिग्रामवर टिप्स फॉर टीईटी बाय अक्षयवीरकर असं टाकलं तर तुम्हाला आपल्या टेलिग्रामचं चॅनलसुद्धा दिसून जाईल। तर हे नोट्सबाबत एवढं तुम्हाला ओव्हरलुक आहे ते तुम्हाला सांगायचं होतं। तर आता आपण प्रत्यक्षात नोट्सला सुरुवात करू। तर आजच्या या व्हिडिओपासून आपण जुनं विज्ञान या विषयाच्या नोट्सला सुरुवात करणार आहोत। आता हे जे काही जुनं विज्ञान आहे आणि याच्या काही ज्या नोट्स आहेत ह्या आपल्याला परिसर अभ्यास पेपर 1 मध्ये सुद्धा उपयोगाला येणार आहेत आणि पेपर 2 जे सायन्स आणि मॅथ घेणार आहेत हे त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे। त्यामुळे लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू नका की ह्या नोट्स पेपर 1 साठी आहेत का पेपर 2 साठी आहेत। परत एकदा सांगतोय की आजपासून आपण जुन्या विज्ञानाच्या नोट्स पाहणार आहोत। आता ह्या नोट्स आपण ऑलरेडी हस्तलिखित स्वरूपात लिहिलेल्या होत्या, त्या गेल्या वर्षी पाहिलेल्या आहेत, पण आता ह्या आपण टाईप करून आणि एकदम व्यवस्थितपणे टाईप करून केलेल्या आहेत आणि त्या पाहणार आहोत। आता ह्या नोट्स पेपर 1 साठी सुद्धा उपयोगाला आहेत। आता पेपर 1 मध्ये परिसर अभ्यास आहे, परिसर अभ्यासमध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, नागरिकशास्त्र आहे आणि पर्यावरण आहे। मग विज्ञानाचं हे आपल्याला 5 ते 6 मार्काला पाहायला भेटतं आणि हे 5 ते 6 मार्क हे जुन्या विज्ञानावर आधारित असतात। आणि पेपर 2 मध्ये ज्यांचं सायन्स मॅथ आहे त्याच्यामध्ये विज्ञान हे 30 मार्कासाठी आहे आणि या 30 मार्कामध्ये 8 ते 9 मार्काचे प्रश्न किंवा जास्तीत जास्त हे 10 ते 12 मार्काचे प्रश्न हे जुन्या विज्ञानावर आधारित असतात। बाकीचे प्रश्न हे नवीन विज्ञानावर आधारित असतात, त्यातले मोस्ट 9वी 10वीच्या विज्ञानावर आधारित असतात। त्यामुळे पेपर 1 का पेपर 2 असा प्रश्न मनामध्ये देऊ नका। आणि ह्याच्या पुढे मी जेवढे काही नोट्स टाकेल, व्हिडिओ टाकेल, हे सर्वच्या सर्व पेपर 1 आणि पेपर 2 साठी असतील, हे लक्षात असू द्या। आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इयत्ता तिसरीच्या विज्ञानातील नोट्स पाहणार आहोत। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तिसरीला विज्ञान नाहीये, हे आपण जुनं विज्ञान पाहतोय, जुन्या विज्ञानातील नोट्स पाहतोय। आता ज्या काही पूर्वी तिसरी होतं त्यावेळेस आपल्याला तिसरीपासून विज्ञान पाहायला भेटत होतं। तर आता अवांतर चर्चा न करता आपण इयत्ता तिसरीच्या नोट्स पाहू। आणि आता लक्षात घ्या, तिसरी आहे, तिसरीच्या विज्ञानामध्ये असून काय असणार आहे आपल्याला येते। आपण MA केलेलं आहोत, BEd केलेलं आहोत, MSc केलेलं आहोत, आपण PhD केलेलं आहोत, सेट नेट पास केलेलं आहोत आणि तिसरीच्या विज्ञानातलं मला येत नाही, हिथं वजन मारायचं नाही, हिथं भुशारपणा करायचं नाही, हिथं असला भुशारपणा केला रे केला, TET पास होत नाहीये। मोस्ट ऑफ द स्टुडंट हे परिसर अभ्यासमध्येच नापास होतात, म्हणजे परिसर अभ्यासमध्ये कमी मार्क्स भेटल्यामुळे नापास होतात। तर असो, अति आत्मविश्वास काही कामाचा नाही आणि भुशारक्या मारायच्या नाहीत, कारण नोट्स महत्त्वाचे आहेत आणि TETच्या साठी भुशारकी काही कामाची येत नाही। असो, आता आपण इयत्ता तिसरीमधल्या महत्त्वाचे नोट्स पॉईंट ऑब्जेक्टिव्ह पाहू। छाती, पोट आणि पाठ यांना एकत्रितपणे धड म्हणतात। परीक्षेत प्रश्न साधा सरळ विचारला जाईल, धड कशाला म्हणतात, तर छाती, पोट आणि पाठ यांना एकत्रितपणे धड म्हणतात। किंवा परीक्षेमध्ये असं विचारलं जाईल, छाती,
पोट आणि डोके यांना एकत्रितपणे धड म्हणतात, तर तसं नाही. छाती, पोट आणि पाठ यांना एकत्रितपणे धड म्हणतात. डोके आणि धड यांना जोडणाऱ्या भागास मान म्हणतात. मान म्हणजे काय? जे काही आपलं डोकं आहे आणि धड आहे यांना जोडणाऱ्या भागास मान म्हणतात. आता धड कशाला म्हणतात हे आपल्याला अगोदर आलं, तर मान कशाला म्हणतात हे लक्षात येतं. धड कशाला म्हणतात? छाती, पोट आणि पाठ यांना एकत्रितपणे धड म्हणतात. लक्षात आलं का? आपली छाती, आपलं पोट आणि आपली मागच्या बाजूची असलेली जागा म्हणजे पाठ यांना एकत्रितपणे धड म्हणतात. ओके. आता डोके आणि धड यांना जोडणाऱ्या भागास मान म्हणतात. आता हे एकदम ऑब्झर्व करा आणि लक्षात घ्या. आपली छाती कुठं आहे? छातीवर हात ठेवा. छाती, त्याच्या खाली आहे पोट आणि माग आहे पाठ. छाती, पोट आणि पाठ यांना एकत्रितपणे धड म्हणतात. आलं लक्षात? म्हणजे छाती, पोट आणि पाठ हे झालं धड. आता आपलं जे डोकं आहे, डोकं आणि धड यांना जोडणारा जो काही भाग आहे याला मान असे म्हणतात. आता सगळे विचारलं तर आपल्याला यायला पाहिजे मान म्हणजे काय? लगे म्हणतात मान म्हणजे मान. तसं नाही. डोके आणि धड यांना जोडणाऱ्या भागास मान म्हणतात. हात, पाय धडाला जोडलेले असतात. धडाला काय जोडलेले असते? तर धडाला हातपाय जोडलेले असतात. हे आपलं शरीर आहे, हे आपल्या शरीरासंबंधी माहिती आहे, बेसिक माहिती आहे. याच्यावर बरेचसे प्रश्न TETला आलेले आहेत. दंड, हात, कोपर, अग्रबाहू, मनगट, तळहात आणि बोटे हे हाताचे भाग आहेत. आता हाताचे भाग कोणते आहेत असा सुद्धा प्रश्न विचारला जातो, किंवा याच्यातील कोणता हा हाताचा भाग नाही असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर दंड, हात, कोपर, अग्रबाहू, मनगट, तळहात आणि बोटे हाताचे भाग आहेत. तळहात आणि बोटे यांना मिळून पंजा तयार होतो. आता पंजा कसा होतो? आता आपला हात आहे, आता पंजा कसा आहे? तळहात. आपला जो काही तळहात आहे, आपण म्हणतो ना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला आहे. मग ह्या तळहातावर फोड आल्यानंतर खूप दुखतं. हे तळहात लक्षात आलं? तर हे तळहात आणि जे काही बोटे आहेत यांना मिळून पंजा तयार होतो. आता इथं तुम्हाला तळहात दिसत असेल, तर हे तळहात नाही, हे तळपाय आहे. तळपाय आणि बोटे यांचे मिळून पाऊल होते. आता इथं मिस्टेक झालेली आहे, ती दुरुस्त करून घ्या. तळहात आणि बोटे यांना मिळून पंजा होतो. तसंच पायाचं आहे, तळपाय आणि बोटे यांचे मिळून पाऊल होते. आलं लक्षात? तर चला पुढं. माणसाच्या धडाला हात व पाय जोडलेले असतात. माणसाच्या धडाला हात व पाय जोडलेले असतात. पक्ष्यांच्या धडाला पाय व पंख जोडलेले असतात. माणसाच्या धडाला हात व पाय जोडलेले असतात, तर पक्ष्यांच्या धडाला पाय व पंख जोडलेले असतात. प्राण्यांच्या धडाला पाय जोडलेले असतात. कुणाच्या धडाला काय जोडलेले असते हे माहिती असणं गरजेचं आहे. माणसाच्या धडाला हात व पाय, पक्ष्यांच्या धडाला पाय व पंख जोडलेले असतात, तर प्राण्यांच्या धडाला पाय जोडलेले असतात. झुरळ, कोळी, गोम यांना 4हून अधिक पाय असतात. झुरळ, कोळी, गोम यांना 4हून अधिक पाय असतात. मग आता 4हून अधिक पाय असणारे आणखीन कोणते प्राणी आहेत ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. झुरळ, फुलपाखरे अशा किड्यांना पंख आणि पायही असतात. झुरळ, फुलपाखरे आणि किड्यांना अशा किड्यांना पंख आणि पायही असतात. वनस्पतीचे मूळ, खोड, पान, फूल, फळ हे अवयव आहेत. आता हा प्रश्न आपल्या TETला येऊन गेलेला आहे की वनस्पतींचे अवयव कोणते आहेत किंवा वनस्पतींचे अवयव कोणते नाहीत, याच्यातील वनस्पतींचे अवयव कोणते नाहीत असा प्रश्न विचारला होता. वनस्पतींचे मूळ, खोड, पान, फूल, फळ हे अवयव आहेत. फांद्या खोडाचाच भाग आहे. फांद्या खोडाचाच भाग आहे का नाही, किंवा फांद्या खोडाचा भाग नाही, फांद्या खोडाचा भाग आहे, हे विधान सत्य आहे का असत्य आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून फांद्या खोडाचाच भाग आहे. माकडांना
पुढील पायांचा उपयोग आपल्या हातासारखा करता येतो. माकडांना पुढील पायांचा उपयोग हातासारखा करता येतो. हे ऑब्झर्व केल्यावर आपल्याला लगेच लक्षात येईल, कारण माकड हे पुढल्या 2 हातांनी खातं. आपण जे काही देऊ ते खातं, किंवा ते स्वतः झाडावर चढून किंवा झाडावर चढून फळं तोडून खातात समोरच्या 2 हाताने. ओके. तयार साहित्यांची जुळणी करून जे घरे बांधली जातात त्यांना पूर्वरचित घरे असे म्हणतात. तयार साहित्यांची जुळणी करून जी घरे बांधली जातात त्यांना पूर्वरचित घरे असे म्हणतात. आपल्याला कापूस, केळ, काटेसावर, नारळ, आंबाडी, ताग, घायपात या वनस्पतींपासून धागा मिळतो. आता हे विधान परीक्षेला बऱ्याच वेळा विचारलेलं आहे, परिसर अभ्यासमध्येही आणि पेपर 2 जे सायन्स मॅथ आहे त्याच्यामध्ये सुद्धा. आपल्याला कापूस, केळ, काटेसावर, नारळ, आंबाडी, ताग, घायपात या वनस्पतींपासून धागा मिळतो. कापसाच्या धाग्यापासून सुती कापड तयार करतात. आता हे सुद्धा विधान परीक्षेला आहे. लगातार दोन्हीच्या दोन्ही ऑब्जेक्ट हे परीक्षेला विचारले गेलेले आहेत. कापसाच्या धाग्यापासून सुती कापड तयार करतात. उन्हाळ्यात पामळ सुती कापडे वापरणे चांगले असते. आता इथे पामळ आहे, पामळ नाही आहे, पातळ आहे. उन्हाळ्यात पातळ सुती कापड वापरणे चांगले असते. उन्हाळ्यात पातळ सुती कापड वापरणे चांगले असते. आंबाडी, ताग वगैरे वनस्पतींच्या धाग्यापासून गोणपाट, जाड कापड विणतात. आंबाडी, ताग वगैरे वनस्पतींच्या धाग्यापासून गोणपाट, जाड कापड विणतात. घायपातांच्या धाग्यापासून दोरी तसेच दोर वळतात. घायपातांच्या धाग्यापासून दोरी तसेच दोर वळतात. यापासून गोणपाटही विणतात. रेशमाच्या किड्यापासून रेशमी धागा मिळतो. हे विधानसुद्धा परीक्षेला येऊन गेलेलं आहे. रेशमाच्या किड्यापासून रेशमी धागा मिळतो. रेशमी कापड तलम व चमकदार असते. रेशमी कापड तलम व चमकदार असते. नॉयलॉन, रेयॉन, टेरिलिन, पॉलिस्टर हे कृत्रिम धागे आहेत. यांचा शोध प्रयोगशाळेत लागला. तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, गहू हे तृणधान्य आहेत. हे सुद्धा विधान परीक्षेला येऊन गेलेलं आहे. तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, गहू हे तृणधान्य आहेत. तृणधान्यात पिष्ट घटक असतो म्हणून त्यांना पिष्टमय पदार्थ म्हणतात. तृणधान्यात पिष्ट घटक असतो म्हणून त्यांना पिष्टमय पदार्थ म्हणतात. पिष्टमय पदार्थापासून शरीराला ऊर्जा मिळते, उष्णता मिळते. पिष्टमय पदार्थापासून शरीराला उष्णता, ऊर्जा मिळते. दूध, मांस, मासे, अंडी यात प्रथिने असतात. दूध, मांस, मासे, अंडी यात प्रथिने असतात. तूर, मूग, मटकी, चवळी, हरभरा, वाटाणे ही कडधान्य आहेत. यांमध्ये सुद्धा प्रथिने असतात. तूर, मूग, मटकी, चवळी, हरभरा, वाटाणे हे कडधान्य आहेत. यांमध्ये सुद्धा प्रथिने असतात. प्रथिनांमुळे किंवा प्रथिनयुक्त पदार्थांमुळे शरीराची झीज भरून निघते. प्रथिनांमुळे किंवा प्रथिनयुक्त पदार्थांमुळे शरीराची झीज भरून निघते. प्रथिनयुक्त पदार्थांचा वापर करून कालवण तयार करतात. प्रथिनयुक्त पदार्थांचा वापर करून कालवण तयार करतात. तेल, तूप, लोणी यांना स्निग्ध पदार्थ म्हणतात. तेल, तूप, लोणी यांना स्निग्ध पदार्थ म्हणतात. स्निग्ध पदार्थांमुळे शरीराला सर्वाधिक ऊर्जा प्राप्त होते. स्निग्ध पदार्थांमुळे शरीराला सर्वाधिक ऊर्जा प्राप्त होते. अन्नपदार्थ दीर्घकाळ टिकण्यासाठी किंवा सुरक्षित राहण्यासाठी त्यावर वाळवणे, खारवणे, पाकवणे अशा क्रिया केल्या जातात. अन्नपदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी, सुरक्षित राहण्यासाठी त्यावर वाळवणे, खारवणे, पाकवणे अशा क्रिया केल्या जातात. अन्नकण दाताच्या फटीत अडकतात. अन्नकण हे दाताच्या फटीत अडकतात. 6 महिन्यानंतर बाळाला दात येऊ लागतात. हे विधानसुद्धा परीक्षेला आलेलं आहे. आपल्या TETच्या पेपर 1ला विचारलेलं आहे, 2लाही विचारलेलं आहे. 6 महिन्यानंतर बाळाला दात येऊ लागतात. 3 वर्षापर्यंत बाळाला दात येतात.
6 वर्षापासून दुधाचे दात पडण्यास सुरुवात होते, हे सुद्धा विधान परीक्षेला आलेलं आहे। 6 वर्षापासून दुधाचे दात पडण्यास सुरुवात होते। कीटकांना गिळून स्वतःच्या पोषणास मदत करणारी वनस्पती घटपर्णी होय। कीटकांना गिळून स्वतःच्या पोषणास मदत करणारी वनस्पती घटपर्णी होय। मांडीची आणि हाताची हाडे लांब आणि जाड असतात। मांडीची आणि हाताची हाडे लांब आणि जाड असतात। छातीच्या हाडाची रचना पिंजऱ्यासारखी असते, हे सुद्धा विधान TETला आलेलं आहे। छातीच्या हाडांची रचना कशी असते तर पिंजऱ्यासारखी असते। पाठीचा कणा ही मणक्याची माळ असते। पाठीचा कणा ही मणक्याची माळ असते। हाडांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस हे घटक असतात। हाडांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस हे घटक असतात आणि क्लोजॉन हा तंतुमय पदार्थ असतो। हाडांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस हे घटक असतात आणि क्लोजॉन हा तंतुमय पदार्थ असतो। हे सुद्धा विधान किंवा हे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह परीक्षेला येऊन गेलेलं आहे। मूल जन्माला येते तेव्हा 270 हाडे असतात। हे विधान हे ऑब्जेक्टिव्ह सुद्धा पेपर 1 व पेपर 2ला आलेलं आहे। मूल जन्माला येते तेव्हा 270 हाडे असतात। पूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीरात 206 हाडे असतात, हे सुद्धा विधान परीक्षेला आलेलं आहे। पूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीरात 206 हाडे असतात। कोळी या किड्याला 8 पाय असतात। कोळी या किड्याला 8 पाय असतात। माणसाला 2 पाय असतात, लक्षात असू द्या नाहीतर विसरून जाचाल। कोळी या किड्याला 8 पाय असतात। नारळ, पाम या वनस्पतींना फांद्या नसतात। नारळ, पाम या वनस्पतींना फांद्या नसतात। द्राक्षे व पपई बिया नसलेली फळे आहेत। द्राक्षे व पपई बिया नसलेली फळे आहेत। आता पपईमध्ये जे आपल्याला काळं काळं दिसतं ती विष्ठा असते, ते बी नसते, लक्षात असू द्या। आणि द्राक्षामध्ये सुद्धा जे आपल्याला बारीक बारीक दिसतं ते सुद्धा बी नसतं। खोडावर झुपक्याने येणाऱ्या घाणेरी कोथिंबिरी या वनस्पती आहेत। खोडावर झुपक्याने येणाऱ्या घाणेरी कोथिंबिरी या वनस्पती आहेत। खोडावर एक एक फूल स्वतंत्र सुटे सुटे येणाऱ्या वनस्पती जास्वंद, कमळ आहेत। आता खोडावर एक एक फूल स्वतंत्र आणि सुट्टे सुट्टे येणाऱ्या वनस्पती जास्वंद आणि कमळ। कमळाला सुद्धा एकच फूल येतं, जास्वंदाला सुद्धा एकच फूल येतं, त्याला चिटकून दुसरं फूल येत नाही। मुंगीप्रमाणे वारूळ करणारा प्राणी वाळवी हा आहे। इग्लू ही घरे टुंड्रा बर्फाळ प्रदेशात आढळतात। आता वल्कले म्हणजे वस्त्र। अगदी प्राचीन काळी माणूस झाडाची साले काढून अंगाला गुंडाळत असे, त्याला वल्कले म्हणतात। वल्कले कशाला म्हणतात तर वल्कले म्हणजे वस्त्र आहे। अगदी प्राचीन काळी माणूस झाडाची साले काढून अंगाला गुंडाळत असे, त्याला वल्कले म्हणतात। आता वल्कले म्हणजे वस्त्र सुद्धा आहे। त्वचेखाली स्पर्शाचे तंतू असतात। केसाचे मूळ त्वचेत असते। विधान महत्त्वाचं आहे, परीक्षेला विचारलेलं होतं। त्वचेखाली कशाचे तंतू असतात तर त्वचेखाली हे स्पर्शाचे तंतू असतात। केसाचे मूळ त्वचेत असते। इंद्रधनुष्यातील रंग तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा, पारवा, जांभळा। मग आता लक्षात राहण्यासाठी काय करायचं, इंद्रधनुष्यातील रंग हे जर लक्षात राहत नसतील तर जातानाही पाणी पी, जातानाही पाणी पी म्हणजे हे झाले इंद्रधनुष्यातील रंग। मग आता सिक्वेन्सनुसार कसं लक्षात राहायचं, ताना पिही पाजा। ताना काढून आपल्याला पाणी प्यायचं असतं म्हणून ताना पिही, पी म्हणजे पाणी, ही म्हणजे हिरवा आहे। ताना काढल्यानंतर दम पडल्यानंतर आपण पाणी पितो म्हणून ताना पिही नी पाजा हा असा क्रम आहे। पुन्हा कानाच्या पाळीत हाड नसते। कानाच्या पाळीत हाड नसते। इंद्रधनुष्यातील तांबडा रंग वर असतो आणि जांभळा रंग हा सर्वात खाली असतो। इंद्रधनुष्यातील तांबडा रंग हा वर असतो, जांभळा रंग हा सर्वात खाली असतो। तर हे होते तिसरीच्या पुस्तकातील, जुन्या विज्ञानाच्या पुस्तकातील महत्त्वाचे नोट्स, पॉईंट, ऑब्जेक्टिव्ह जे की आपण पाहिलेले आहेत। याच्यामध्ये 1-2 मिस्टेक आहेत, त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा। हे व्हिडिओ मी का घेतोय कारण ह्या नोट्स तर आपण ऑलरेडी PDF स्वरूपात खूप जणांना दिलेले आहेत। ह्याची प्रोसेस कशी आहे ती सुद्धा सांगेल, पण आता हे नोट्स आपण खूप आधी टाईप करून घेतलेले आहेत। मग हे
करेक्शन करून सुद्धा घेतलेले आहेत. मग करेक्शन करताना थोडीशी फाईल करप्ट झाली होती, मग त्यानंतर हे सगळी फाईल पुन्हा काय सापडली नाही, त्यामुळे 1-2 मिस्टेक राहिले असतील तर त्या समजून घ्या. ते चुका झाल्या असतील त्याच्याबद्दल क्षमा असावी. पण इतक्याही अशा खूप मोठ्या चुका नाही आहेत. ज्या चुका झालेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगेलच व्हिडिओमध्ये, त्यामुळे जास्त काही टेन्शन घेऊ नका. आणि जरी तुम्ही याच्या PDF घेतलेल्या असतील तरीसुद्धा हे व्हिडिओ पहा, कारण कुठं काय चुका झाल्यात, कुठं काय असेल आणि असं ऐकून लवकर समजून जातं. पण हे जुनं विज्ञान आहे, जुनं ते सोनं असतं आणि हेच परीक्षेला विचारलं जातं. आणि ह्या नोट्स आपल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा त्याच्यासाठी आहेत. ह्या जुन्या विज्ञानाच्या नोट्स पेपर 1 व पेपर 2 साठी सुद्धा उपयुक्त आहेत. आता ह्या नोट्सची PDF आपण PDF स्वरूपात उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्हाला त्या घ्यायच्या असतील तर ते घेऊ शकता. इथं स्क्रीनशॉट दिसत असेल, ती प्रोसेस दिलेली आहे तुम्हाला. ती प्रोसेस पाहून तुम्ही त्या नोट्स घेऊ शकता. ही जुन्या विज्ञानाची नोट्सची PDF आहे 71 रुपयाला. हे तुम्ही परचेस करू शकता. ज्यांना घ्यायची आहे त्यांनी घेऊ शकता, ज्यांना घ्यायची नाही त्यांनी घेऊ शकत नाही घेतलं तरी चालेल, कारण याचे व्हिडिओ तर आपण ऑलरेडी आता टाकायला सुरू करतच आहोत. आणि 4-5 दिवसामध्ये हे जुनं विज्ञान सगळं संपून जाईल. आणि एकदा जुनं विज्ञान संपलं की लागलेच आपण नवीन विज्ञानाच्या नोट्ससुद्धा पाहायला सुरुवात करू. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा हे नोट्स कसे वाटले आणि हे नोट्स पाहून वाचून ऐकून काही फायदा होत आहे असं वाटत असेल तरच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. कमेंट प्लीज करत जावा. तुम्हाला काय समजत आहे, काय समजत नाही आहे, तुमच्या भावभावना मला कळायला हवे. जर तुम्ही तुमच्या भावना व्यक्त नाही केल्या किंवा तुम्ही तुमच्या समस्या नाही कमेंट बॉक्समध्ये सांगितलं तर मला काही समजणार नाही. किंवा मी सांगत असलेलं समजत नसेल तर ते सुद्धा सांगा, किंवा मी सांगत असले तर काही चुकत असेल तर ते सुद्धा सांगा. आणि मी चुकतोय म्हणून सांगायला जर तुम्हाला थोडं ऑकवर्ड वाटलं असेल तर तसलं काहीही वाटून घेऊ नका. माणूस हा चुकीचा पुतळा आहे, त्याच्याकडून चुका होत असतात. आणि माझ्याकडून जर काही चुका होत असतील किंवा नोट्समध्ये जर काही चुका जर तुम्हाला जाणवत असतील तर प्रखरपणे तुम्ही तुमचं मत मांडा. कमेंट बॉक्समध्ये सांगा की सर असं ह्या ठिकाणी तुमचे नोट्स चुकलेले आहेत किंवा इथं उल्लेख चुकीचा आलेला आहे, त्या आपण दुरुस्त करून घेऊ. कारण माझ्या एकाच चुकीमुळे बाकीच्यांचं नुकसान होण्यापासून आपल्याला रोखता येईल, हाच माझा उद्देश आहे. त्यामुळं मला राग वाटेल, मला दुःख वाटेल असं तुम्हाला वाटत असेल तर तसं अजिबात वाटून घेऊ नका. चूक आहे ना तिथं 100% सांगा. जिथं चुकलंय तिथं सांगा, सर असं चुकलंय, ह्या ठिकाणी चुकले. वाटलं सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्यामुळं मला काही वाटणार नाही. किंवा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर तुम्ही तिथं उल्लेख करून सुद्धा सांगू शकता, किंवा पर्सनल कॉल करून सुद्धा सांगू शकता की असं ह्या ठिकाणी तुमचं चुकलेलं आहे. मग मी ते दुरुस्त करून घेईल आणि ते सर्वांना सांगेल. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा. आणि ज्यांना नोट्स घ्यायचे त्यांनी घेऊ शकता. आता आपण स्क्रीनशॉट पाठवतो, त्या स्क्रीनशॉट पाहून तुम्ही नोट्स परचेस करू शकता. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये 4थीच्या अतिशय महत्त्वाच्या नोट्स घेऊन.